नमस्कार मित्रांनो, मी बालाजी राठोड. मित्रांनो, प्रधानमंत्री फसल विमा योजना रब्बी हंगाम 2024-25 ही निधी मंजूर झालेली आहे आणि नवीन शासन निर्णयसुद्धा आलेला आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण सविस्तररित्या माहिती घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2023-24 करिता 3,99,37,009 इतकी रक्कम विमा कंपन्यांना वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. 26 सप्टेंबर 2025 हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. तर आता शासन निर्णय पहा. प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान योजनेअंतर्गत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक 5 येथील पत्राने प्रस्थापित केल्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2023-24 करिता उर्वरित राज्य हिस्सेकरिता 3,99,37,009 इतका निधी खालीलप्रमाणे शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. पहिला आहे भारतीय कृषी विमा कंपनी, दुसरा आहे चोलामंडळ आणि तिसरा आहे HDFC इग्नो आणि चौथा ICICI लॉवट आणि पाचवा आहे ओरिएंटल इन्शुरन्स आणि सहावा रिलायन्स आणि सातवा SBI जनरल इन्शुरन्स आणि आठवा युनायटेड इंडिया आणि नववा युनिव्हर्सल सेम्पो इत्यादी कंपन्यांना वाटपासाठी निधी देण्यात आलेली आहे. ही रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.